माझा स्वभाव हा काही भंपकबाजी करणारा स्वभाव नाही आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी हा सुखी कसा होईल, समृद्ध कसा होईल यासाठी याच्या अगोदर आम्ही प्रयत्न करत आलो. लोकसभेची निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे. अद्यापर्यंत महायुतीच्या काही जागा सुद्धा शिवसेनेच्या अजून जाहीर झाल्या नाहीत. त्या का झाल्या नाहीत आणि कधी होणार त्या जाहीर, हे आपल्यासाठी बोलण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव आपल्यासोबत आहे. त्यांना विचारू, भाऊ, महायुतीच्या जागा अद्यापर्यंत जाहीर झाल्या नाहीत, निवडणूक येऊन ठेपलेली आहे, काय कधी होणार जाहीर? हे बघा, सर्व जे पक्ष पाहतो की आज आपण देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, याच्यामध्ये वेगवेगळे नवीन नवीन पक्ष त्या ठिकाणी जॉईन झालेले आणि या सगळ्या पक्षाला सन्मानजनक जागा देण्यासाठी त्याच्यावर जे काही विचार मंथन किंवा चर्चा त्या ठिकाणी असतात, त्या चर्चा आता जवळपास पूर्ण झालेल्या आहेत आणि महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त पुढच्या 24 तासामध्ये त्या ठिकाणी जाहीर होतील. तुमची उमेदवारी ही निश्चित मानल्या जाते आहे आणि त्या प्रचार सुद्धा केला जात आहे. कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही आता लोकांना समोर जाणार आहात आणि ते मुद्दे कसे पटवून सांगणार आहात की हे आपल्याला? हे बघा, माझा स्वभाव हा काही भंपकबाजी करणारा स्वभाव नाही. जे मी खऱ्या अर्थानं केलं ते मी लोकांना सांगणार. मग या बुलढाणा जिल्ह्यातले सगळे मुख्य रस्ते जे काँक्रिटीकरण आपण केलेत, तो मुद्दा आम्ही लोकांना सांगणार. समृद्धी महामार्गासारखा महामार्ग पूर्ण झाला, तो आम्ही लोकांना सांगणार. खामगाव जालना रेल्वे मार्गाची 100 वर्षापेक्षा जुनी मागणी होती, ती या 10 वर्षामध्ये मी लोकसभेमध्ये प्रयत्न करून त्या ठिकाणी आज ती पूर्णत्वास त्या ठिकाणी गेलेली आहे. केंद्रानं त्याला मंजुरात दिली आणि राज्य सरकारनं सुद्धा त्याच्यामध्ये 50%चा वाटा उचललेला आहे. तोही मार्ग पूर्ण झाला. आणि दुसरा महत्त्वाचा म्हणजे अनेक दिवसापासून अकोट खंडवा जी रेल्वे लाईन मेळघाटामुळं त्या ठिकाणी रखडलेली होती, त्याच्यासाठी मी नेहमी करता प्रयत्नशील होतो की ती रेल्वे लाईन मेळघाटातून न नेता ती आमच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर आणि जळगाव तालुक्यातून जर गेली तर माझ्या जिल्ह्यातल्या 2.5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना, विशेष करून त्या भागातल्या आदिवासींना त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आणि म्हणून ती लाईनसुद्धा मंजूर झाली, तिच्या कामाला सुरुवात झालेली आहे की ती लाईन अकोट, तेलारा, संग्रामपूर, जळगाव तालुक्यातून बऱ्हाणपूर मार्गे खंडव्याला त्या ठिकाणी जोडल्या जाणार आहे. आणि भविष्यामध्ये माझं हे विजन राहणार आहे की खामगाव जालना रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर खामगाव जलमपासून जर 40 किलोमीटर हे त्या मार्गाला, म्हणजे जो मार्ग आता सध्या सुरू झालेला आहे त्या संग्रामपूर जळगावमधून अकोट खंडवा जाणाऱ्या मार्गाला जर जोडल्या गेली तर हा मार्ग या देशातला एक मुख्य रेल्वे मार्ग ठरू शकतो. कारण की या 40 किलोमीटरनं दक्षिण आणि उत्तर या भारताची जी 2 टोकं आहेत, ती 2 टोकं अतिशय कमी अंतरामध्ये, कमी वेळेमध्ये त्या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत. म्हणून पुढच्या काळामध्ये आमचं तेही विजन राहणार आहे की 42 किलोमीटरचा रेल्वे मार्ग तो झाला पाहिजे. त्याचं एक तांत्रिक मोजमाप आम्ही करून ठेवलेलं आहे. दुसरा नदी जोड प्रकल्प तुम्हाला सांगितलं की तो आता पूर्णत्वास म्हणजे जाईल, त्याला सुरुवात झालेली आहे. 2000 कोटी रुपयाचा निधी त्याच्यासाठी मिळालेला आहे. आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी हा सुखी कसा होईल, समृद्ध कसा होईल यासाठी याच्या अगोदर आम्ही प्रयत्न करत आलो. यानंतरच्या काळातही आम्ही ते निश्चित प्रयत्न करणार आहोत. आणि बचत गटाचे सुद्धा जे मुद्दे घेऊन बचत गटाला सुद्धा यशस्वी करण्यासाठी आणि नरेंद्र मोदींनी जे लखपती दीदीचं आवाहन केलेलं आहे, तर या हिंदुस्थानातल्या सर्वात जास्त लखपती दीदी या बुलढाणा जिल्ह्यातून त्या ठिकाणी जातील, हे सुद्धा आम्ही विजन त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या दृष्टीनं आमची कामाला सुरुवात देखील झालेली आहे. तर भाऊ, तुमच्याकडे तुमच्या विरोधामध्ये सातत्याने एक आरोप होतो की 35 वर्ष तुम्ही खासदार म्हणून राहिलात, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही असं काय विशेष काम करणार आहात आणि नेमके शेतकऱ्यांचं आजही शेतमालाला भाव मिळत नाहीये. शेतमालाला भाव मिळण्यासाठी त्यासाठी काय प्रयत्न आहे, काय केले तुम्ही आतापर्यंत ते सांगा? हे बघा, तुम्ही जर गुगलवर जाऊन तिथं जर माझी लोकसभेमधली जर भाषणं ऐकली तर सातत्यानं लोकसभेमध्ये मी शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी जास्तीत जास्त उचलले, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे उचलले आणि शेतीमालाला भाव चांगला मिळाला पाहिजेत यासाठी सुद्धा मी सातत्यानं लोकसभेमध्ये आवाज उठवत राहिलो. आता मागचं जे आमचं इंटरिम बजेटचं अधिवेशन झालं, त्याही अधिवेशनामध्ये आम्ही शेतमालाला जे काही भाव कमी झाले त्याच्याबद्दलचा मुद्दा त्या ठिकाणी उचलला. आणि त्या ठिकाणी थोडं यश आलं, कधी जास्त होतं, पण तुम्ही पाहत असाल की आता कापसाचे भाव त्या ठिकाणी निश्चित थोडेफार वाढलेले आहेत. सोयाबीनचे भावसुद्धा कसे वाढतील यासाठी सातत्यानं आम्ही त्या ठिकाणी भांडलो.
आणि एकनाथराव शिंदे साहेबाकडे सुद्धा मागणी केली. मला वाटते ती शेवटची जी पत्रकार परिषद झाली आचारसंहिता लागायच्या अगोदर, त्यामध्ये एकनाथराव शिंदे साहेबाची जर मुलाखत पाहिली तर त्यांनी त्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी भावांतर फरक जो आहे त्यांना कमी भाव मिळालेला आहे, त्याच्यासाठी आम्ही मदत त्या ठिकाणी करू, हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्या ठिकाणी या 2 वर्षात मागचा इतिहास तुम्ही तर पाहिलेलाच आहे, पण या 2 वर्षात महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यापासून एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांनी या 2.25 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 45,000 कोटी रुपयाची मदत केलेली, की जी मागच्या 25 वर्षात सुद्धा केल्या गेली नव्हती. म्हणून अनेक चांगले शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय या सरकारनं घेतलेत आणि शेतकरी निश्चितच या एकनाथराव शिंदे साहेब असतील, नरेंद्र मोदी असतील, यांच्या सरकारवर खुश आहे. सरकार विरोधामध्ये पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय सातत्याने, की या राज्यामध्ये सतत बेरोजगारी, पुन्हा महागाई यामुळे सामान्य जनता पिसल्या जात आहे आणि तरुण बेरोजगार आज होत आहेत. काय त्याच्यावरती उपाय करणार? हे बघा, मी तुम्हाला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर देतो. जो तुम्ही बेरोजगारीचा विषय काढला, हा गोष्ट खरी आहे. मागच्या 20 वर्षामध्ये कुठल्याही कार्यालयामध्ये सरकारी भरत्या झालेल्या नाहीत. पण या 2 महिन्यामध्ये तुम्ही दररोज पेपरचा अंक उघडा किंवा तुम्ही बातम्यामध्ये पहा, की सर्व विभागामध्ये नोकर भरती आपल्या सरकारनं सुरू केलेली आहे. असा कुठलाही विभाग नाही की ज्याच्यामध्ये नोकर भरतीची जाहिरात आलेली नाही. आणि जवळपास सगळे विभागामध्ये 50% जागा रिक्त होत्या. त्या सर्व जागा भरण्याचा निर्णय आपल्या या महायुती सरकारनं घेतलेला आहे आणि निश्चितच याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. दुसरी गोष्ट तुम्ही जर पाहिले असेल, की या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो कोटी रुपयाची, लाखो करोडो रुपयाची गुंतवणूक परकीय देशातल्या कंपन्यांनी सुद्धा आपल्या राज्यामध्ये केलेली आहे. त्या माध्यमातून सुद्धा बेकारी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे. तर हे आपल्या सोबत होते प्रतापराव जाधव खासदार, ज्यांनी सांगितलं की आता बेरोजगारीची ही पूर्ण कमी होणार आहे आणि नोकऱ्या सुद्धा बरंच लागणार आहेत. शेतीचा प्रश्न असेल, विकासाचा प्रश्न असेल, या मुद्द्यावरती सातत्यानं आमचं सरकार हे काम करत राहील आणि यापुढेही सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला जाईल. संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.